नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता यादी समोर आलेली आहे। काय आहे ही महत्त्वाची बातमी? जानेवारी महिन्याची तारीख समोर आली आहे। यासाठी पात्रता काय असणार आहे? कोणाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार? कोण पात्र असणार? हप्ता किती येणार? कधी येणार? जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता येणार का? या सर्व गोष्टींची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल। लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देण्याची तारीख आता ठरली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारीची देखील हप्त्याची तारीख आता ठरली आहे। तुम्हाला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार यावर अदितीताई तटकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेसाठी 3,690 कोटीचा निधी आता मंजूर झालेला आहे। लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी 3,690 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे। अदिती तटकरे म्हणाल्या की आम्ही फेब्रुवारीचे देखील नियोजन केले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्हाला जानेवारीचा हप्ता तर मिळणारच, त्याचसोबत फेब्रुवारीचा पण हप्ता लवकरच तुमच्या खात्यावर येणार आहे। बऱ्याच दिवसापासून तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट बघत होतात, आतुरतेने वाट पाहत होतात, परंतु तुम्हाला हप्ता मिळाला नाही। आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता व अटी ठेवल्या आहे। यात तुम्ही बसलात तर तुम्हाला जानेवारीपासून पुढे हप्ते चालू होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे। या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। आता सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 3,690 कोटीचा निधी मंजूर केला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना काळजी करण्याचे आता काही कारण नाही। जानेवारीचा हप्ता तर येणारच, त्याचबरोबर फेब्रुवारीची तारीख देखील समजणार आहे। तुमच्यासाठी अजून एक गोड महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला आता 2,100 रुपये 7वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। खात्यावर तुमच्या डायरेक्ट जमा होण्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आजपासून 18 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप करण्यात येणार आहे। हप्ता वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे, पण यामध्ये आता 60 लाख महिला वगळण्यात आलेल्या आहे। या लाडकी बहीण योजनेत कोणाला वगळण्यात आले, व्हिडिओमध्ये पाहत राहा, तुम्हाला समजणार आहे। एकूण 18 जिल्ह्यात 2,100 रुपये हप्ता वाटप करण्यात येणार आहे। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। हप्ता वाढ होऊन पण येणार आहे आणि फेब्रुवारीची तारीख देखील ठरली आहे। राज्यातील बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत 1 रुपया देखील आला नाही। याचं कारण काय? तर आधार कार्ड बँकला लिंक नाही, त्यामुळे तुम्हाला आजपर्यंत 1ही रुपया मिळालेला नाही। त्यासाठी तुम्ही पोस्टामध्ये जर खातं खोललं तर तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यावर मिळतील। जर तुम्ही सगळ्या अटींमध्ये बसत असाल, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेस पात्र असाल, आधार कार्ड बँकला लिंक करून घ्या, तुम्हाला 1 रुपयाही तुमचा कोठेही जाणार नाही। तुम्हाला सरसकट सगळे हप्ते तुमच्या खात्यावर येऊन पडणार आहे। जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने महिला वर्ग वाट पाहत आहे। ही प्रतीक्षा आता संपणार आहे। तुम्हाला आज किंवा येत्या काही तासात तुमच्या खात्यावर पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 6 हप्ते मिळाले, त्यांना आता 7वा हप्ता मिळणार आहे। आत्तापर्यंत ज्यांना 1ही हप्ता मिळाला नाही, त्यांना संपूर्ण 7 हप्त्याचे पैसे खात्यावर जमा होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 1ही हप्ता आला नाही, ज्यांचे फॉर्म भरले गेले नाही, त्यांनी मागच्या वेळी अर्ज केला, त्यांना देखील आता खात्यावर संपूर्ण पैसे मिळणार आहे। आता यासाठी कोणती पात्रता आहे, कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे, या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नवीन असाल व्हिडिओवर तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला। अदितीताई तटकरे म्हणाल्या की आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा केले आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ
आम्ही 2,46,00,000 महिलांना दिला आहे. काही महिलांबाबत तक्रारी आल्या होत्या ज्यांनी डुप्लिकेट फॉर्म केले होते, पण अशा काही कमी महिला होत्या, बोटावर मोजण्या इतक्या महिला होत्या, त्यामुळे फारसा काही फरक पडलेला नाही आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला होणार आहे, तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. इथून पुढचा व्हिडिओ जो आहे 2 मिनटं फक्त लक्षपूर्वक ऐका, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. वय 21 ते 60 वर्ष, दरमहा 1,500 रुपये मिळणार आहे. दरवर्षी शासन काही कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेत आहे. अंमलबजावणी ही लाडक्या बहीण योजनेची अंमलबजावणी जी आहे ती जुलै 2024 पासून झालेली आहे. यास कोण पात्र आहे थोडक्यात तुम्हाला सांगते. महाराष्ट्रात रहिवासी असणारे महिला यास पात्र आहे. विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला आणि निराधार महिला या ज्या आहे या पात्र होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम फक्त 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. जे लाभार्थी आहे त्यांच्या घरातलं कुटुंबातलं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. अपात्र महिला कोण असणार आहे, लक्षपूर्वक ऐका. अपात्र कोण असणार आहे, जर तुम्ही आज बसत असाल तर आजच लाडकी बहीण योजनेचा हक्क तुम्ही सोडून द्या. 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे, घरात कोणी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न तुमच्या घरात असेल, टॅक्स जर तुम्ही भरत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. कुटुंबातील कोणी सरकारी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरदार असेल, तुम्हाला पेन्शनधारक कोणी तुमच्या घरात असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही आहे. कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर यामध्ये ट्रॅक्टर सोडून दिलेला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर जर असेल तर काही हरकत नाही, पण ट्रॅक्टर सोडून जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेसाठी लागणारी कागदपत्र मी तुम्हाला सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँकचं पासबुक लागणार आहे आणि फोटो लागणार आहे. योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये सुविधा दिलेली आहे. जर फॉर्म ओपन झाले आणि कोणाला जर भरायचे असतील तर त्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत हा फॉर्म त्यांचा जो आहे तो भरून घ्यायचा आहे. तर हा जो तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 26 जानेवारीच्या आत तुम्हाला मिळणार आहे. ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसात किंवा येत्या काही तासात तुमच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे हप्ता मिळाल्याचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.